आपल्यालाच या सगळ्यावर काहीतरी सोल्युशन शोधून काढायचं आहे. वल्लरी, आर यू सिरियस? मूल जन्माला घालण्यासाठी मनोज, जिजू आणि आरतीचं लग्न लावणार आहेत हे लोक. लग्न फक्त मूल जन्माला घालायचंय म्हणून करायचं असतं असं वाटतं का ह्यांना? आणि बाई म्हणजे काही मूल जन्माला घालायचं मशीन आहे का? नॉनसेन्स आहे हे सगळं. ताई हळू हळू बोला जरा. किती खालच्या पातळीला जाऊन विचार करतायत हे लोक. डिस्कस्टिंग आहे सगळं. ताई शांत व्हा. बघा, पूर्वी काही सगळं असंच चालायचं. असं एका झटक्यात नाही बदलता येणार आहे आपल्याला. पण एवढं मात्र नक्की, हळूहळू का होईना पण गोष्टी बदलतील. पण त्याला वेळ लागेल. आता आपल्या प्रेरणाताईंचंच घ्या ना. तो अण्णा केदार पहिल्या बायकोपासून मूल होत नव्हतं म्हणून प्रेरणाताईंवर जबरदस्ती करत होता. बोल्यावर चढायला लावत होता त्यांना. का? तर मूल हवं होतं. आणि या सगळ्यामध्ये सासूबाईंनी त्यांची साथ दिलीच ना. पण यांची मेंटॅलिटी आहे ना, ही बदलणं खूप अवघड आहे, पण अशक्य नाहीये. पण एक सांगू का, या सगळ्यामध्ये त्या निष्पाप आरतीची खूप फरफट होती हो. मला ना तिला या सगळ्यातनं बाहेर काढायचंय. नाही बघवत तिच्याकडे. तिच्या चेहऱ्याकडे बघूनच कळतं की तिच्या मनामध्ये काय सुरू असेल. चांगलीच कल्पना आहे मला त्या गोष्टीची. आणि आणखीन एक, यांना यातलं काही कळता कामा नाही. कळलं? वल्लरी, अगं तुला कळत कसं नाहीये? हे मनोज जिजूंना सांगणं खूप गरजेचं आहे आता. हे बघ, जर ही गोष्ट आपण त्यांना सांगितली नाही ना आणि त्यांना कुठून तरी कळली तर आयदर ते हादरतील नाही तर प्रचंड चिडतील. मला माहिती आहे मिठूताई, कल्पना या गोष्टीची. म्हणूनच सांगते ना, प्लीज यांना समोरून काहीच सांगायचं नाही आपण. नाहीतर उगाच हे सासूबाईवर चिडतील आणि गोष्टी खूप हाताबाहेर जातील. त्यापेक्षा शांततेत आपल्याला कसं मॅनेज करता येतं ना, याच्याकडे आपण जास्त लक्ष देऊया प्लीज. काय? अगं पण वल्लरी. प्रेरणाताई, झाला का वॉक? येस. जास्त दमला नाहीत ना? नाही. थोडंफार वजन जाणवतं का ग? थोडस. मिठू, काही प्रश्न काय विचारतेस ग? वजन इतक्यात कुठे जाणवणार आहे? वेळ आहे त्याला अजून खूप. आणि हे कुठे भेटले तुम्हाला? ती जरा गंमतच आहे. काय झालं, मी लांब पर्यंत गेले होते ना वॉक घेत घेत, तर परत येताना जरा कंटाळा आला होता. त्यामुळे अशीच टंगळ मंगळ करत इकडे तिकडे बघत चालले होते, तर तितक्यात ओळखीची गाडी दिसली. म्हणून जरा नीट पाहिलं तर मनोज भाऊजींचीच कार होती. म्हटलं चला, मस्त घरपर्यंत लिफ्ट मिळणार आता. तर कसलं काय, आपल्या जवळ ते गर्भसंस्कार केंद्र झालंय ना, तिथे घेऊन गेले मनोज भाऊजी मला आणि डायरेक्टली ऍडमिशन करून मोकळेही झाले. अरे वा, छान. मग काय, बहिणीला असं उगाच आणलंय का माहेरी? आता माझ्या बहिणीची आणि तिच्या बाळाची सगळी काळजी मनोज मामा घेणार. काय की मामा भाचे मिठूताई कसं रॉक्स. यस. वा वा, म्हणजे नशिबान आहे प्रेरणादीचं बाळ. मामा आणि मावशांच्या सानिध्यात वाढणार आहे आता. बरोबर आहे तुमचं मिठूताई. काय की बाळाचा मामा जरी खुश असला तरी बाळाची वल्लरी मावशी टेन्शन मध्ये आहे ना. हा वल्लू, काय झालं? कसलं टेन्शन आहे? नाही नाही मनोज भाऊजी, वल्लरी मावशीला टेन्शन नाही, खूप सारी झोप आलीये. वल्लरी मावशीला पण आणि मिठू मावशीला पण. काय झालं, काल मध्यरात्री अचानक भूक लागली ना पिल्लूला, त्यामुळे मग वल्लरी मावशीनी आणि मिठू मावशीनी मिळून खूप काही काही स्वयंपाक केला. बिचाऱ्या दोन्ही मावशांनी मध्यरात्री डोहाळे पुरवलेत माझे. अरे बापरे. डोहाळे? साधे सुधे डोहाळे नव्हते. रात्री 2 वाजता फ्राईड आईस्क्रीम खायची होती मॅडमला. काय? एक मिनिट मिठूताई, अर्धवट का सांगताय? सुरुवातीपासून सांगा ना. त्यांना काहीतरी कुरकुरीत, यम्मी, थंडगार पण तळलेलं, तिखट आणि गोड, आणि त्यात अंड घातलेलं. वा. मस्त मस्त होतं ते, छान होतं. हा, पण प्रेरणाताई
या कॉम्बिनेशनचं काय खाणार तुम्ही? एवढ्यावरच नाही थांबल्या, त्यानंतर त्यांनी चिंच खाल्ली. चिंच ठीक आहे ना, चिंच प्रेग्नन्सी मध्ये खातातच. चिंच हो, आटीभर चिंच खाल्ली, आणि तेही आपण चिंच खाल्ला असं करतो असं नाही मॅडम, मटाक मटाक खात त्या. हो, मला तर ऐकूनच माझे दात आंबलेत. काय हो भाऊजी, अजितनी डब्यात भरून दिले होते ना चिंच, मग नको खायला? अरे पण रात्री 2 वाजता. अजितने दिली मग ती किती वाजता खाऊ शकते? हा. वल्लू, त्या दोघींना तेजा त्यांच्या घरी पाठवलंय खरं, पण दार उघड आहे ना, नाहीतर त्यांना परत इकडे यावं लागेल. नाही, मी चावी दिली आहे मिठूताईंकडे, आणि प्रेरणा त्यांना सांगितलं आराम करा, जेवण झालं ना की मग बोलवते तुम्हाला. माय व मन्या आला का भाऊ? ये ना, ये मध्ये ये ना. अरे ये ना, आण ती बॅग आण. आरती जा मध्ये ठेवून ये, जा बॅग. ये रे म्हणा, ये 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 रे. बस बस भाऊ, बस बस बस. आरती जा पाणी आण ना बाई, जा पाणी आण. हां घे, दे 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 म्हणाल, दे पाणी दे. घे बेटा पाणी, घे पाणी. सासूबाई कधीच सुधारणार नाही. बिचारी आरती या सगळ्यांच्या हट्टापायी हिचा बळी जातोय, पण मी असं होऊ देणार नाही. आरती माझ्या म्हणाले ना, आल्याचा फक्कड चहा लागतो बरं. जा चहा आण त्याच्यासाठी, जा. एक मिनिट. आई, काय चाललंय हे सगळं? अरे हा मनोजराव, आमच्या आरतीला ना घर सांभाळायची इतकी आवड आहे ना की काय विचारू नका बघा. सकाळी लवकर उठते, सडा रांगोळी करते, आणि स्वयंपाक तर इतका भारी करते ना की माणसं बोटच आखी राहतात. इतकंच काय, माझ्या आरतीला ना शिवणकाम विणकाम सगळं येतं. लय भारी करते माझी लेक. काकू काकू काकू, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मला सकाळी सांगितल्या आहेत, माहिती आहेत मला. तुम्ही सकाळी नीट ऐकलं नसेल ना, म्हणून परत सांगी राहिली ते तुम्हाला. गैरी हुशाऱ्यावर आमची आरती, आता तिचं लग्नाचं वय बी झालं, म्हणून द्रुपदीनं सगळं शिकायला टाकायला दिले. हो, काय बोलताय तुम्ही? आरतीचं लग्न? हे लहान मुलगी आहे ती, शिकायचं काहीतरी करिअर करायचं वय, तुम्ही लग्न का लावताय तिचं? अहो मनोजराव, काय बोली राहिले तुम्ही? आपल्या गावाला तर तिच्या बरोबरच्या सगळ्या पोरीचे लग्न होई गेले बारे. अहो लग्नच काय, त्यांना एक एक पोर बी झालंय. आमच्या आरतीच मागे आहे. एकदा काही हिचे हात पिवळे झाले ना की मग तिच्या मागच्या बहिणींचे बी हात पिवळे करायला आम्ही मोकळे झालो. अहो माय, लेकीचं लग्न म्हणजे माय बापासाठी ओझच राहतं. त्याच्यापेक्षा लवकरात लवकर उरकून टाकलेलं बरं. काय उरकून टाकायचं म्हणजे कोणत्याही मुलाच्या गळ्यात आपल्या लेकीला बांधून टाकायचं, असंच ना? डिस्गस्टिंग यार, काय बुरसटलेले विचार आहेत तुमचे. आरती, तुझे विचार तर असे नाही आहेत ना? तुला शिक्षण घ्यायचंय ना, मला सांग, तुला कशात करिअर करायचंय? तू काही विचार केलायस का त्याचा? हे बघ, आपली फार ओळख नाहीये, पण एक माणूस म्हणून तुला सांगतोय की तू तुझं शिक्षण पूर्ण कर. काय की या जगामध्ये शिक्षणाला खूप महत्त्व आहे, आणि तुझ्या शिक्षणाचा खर्च जर तुझ्या आईवडिलांना परवडत नसेल ना, तसं सांगा मला, तुझ्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही दोघं घेतो. पण तू तुझं शिक्षण पूर्ण कर, स्वतःच्या पायावर उभे राहा आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण कर. अहो मनोजराव, काय बी काय बोलायला लागले तुम्ही? अहो 12वी पर्यंत शिकली ती, मग आता बासकी शिक्षण. आता संसारात पडली तर लेकरं बाळ लवकर होतील. अहो काकू, तुम्ही काय बोलताय? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? लहान मुलगी आहे ती. ज्या मुलीचं लग्न करायचंय तिची इच्छा काय, तिची अपेक्षा काय, याचा काहीही विचार करायचा नाही आणि कोणाशी लग्न लावून द्यायचं.
अरे मन्या कोणाशी बे एक मिनिट सासूबाई बस. हा तमाशा आता पुरे करा. आओ तुम्ही चला, आपण नंतर बोलूया या विषयावर. तुम्ही आता ऑफिस मधून आलात ना, आज चला. या विषयावर आत्ताच बोलायला हवं. तुम्ही प्लीज आतमध्ये चला. अगं, बोललो ते- शांत व्हा. तुम्ही आत चला. मन्या अरे इंदुताई, हा काय प्रकार आहे? ही तुमची सून वल्लरी अशीच पुढं पुढं करत राहिली तर हे लग्न होणं कठीण आहे. तू का मला असं आतमध्ये घेऊन आलीस? काहीतरी महत्वाचं बोलत होतो ना. शांत व्हा. त्या आरतीची अवस्था बघितली कशी झाली होती, किती घाबरली होती. मी तिच्यासाठी काहीतरी स्टँड घेत होतो आणि तुम्हाला आतमध्ये घेऊन आलीस. हे बघा, तुम्ही आरतीच्या बाजूने बोलत होता ते अगदी योग्य केलं, काहीच चुकलं नाही. पण आता ऑफिसमधून दमून आलात ना तुम्ही, जरा आराम करा, फ्रेश व्हा. आल्या आल्या चिडचिड का करता? अगं पण ते त्रास का करून घेता एवढा? अगं त्रास होतो अशा लोकांची मेंटॅलिटी बघून. इथे आपण शिक्षणाला इतकं महत्व देतोय, पण गावाखेड्यामध्ये अजूनही मुलगी कधी 18 वर्षाची होते, कधी तिचं लग्न लावून देतो आणि जबाबदारीतून मोकळा होतो, हाच विचार केला जातो. बिचारा त्या मुलीची इच्छा काय, तिला शिक्षण घ्यायचंय का, तिला करिअर करायचा का, हा विचारच करत नाही. देव जाणो हे सगळं कधी बदलेल. बदलेल, नक्की बदलेल. हळूहळू का होईना, पण तुमच्यासारखा विचार करणाऱ्या लोकांची संख्या ना समाजामध्ये वाढत चालली आहे. आणि हीच एक खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे, याचा विचार करा ना. मी तर विचार करतेय, पूर्वी काळी जेव्हा मुलींना शिक्षण घेण्याची परवानगीच नव्हती, तेव्हा त्या समाज सुधारकांना किती कष्ट घ्यावे लागले असतील मुलींना साधं प्राथमिक शिक्षण मिळवून देण्यासाठी. पण तुम्हाला सांगू का, एक दिवस आपला समाज पूर्णपणे बदलेल. कारण या समाजामध्ये तुमच्यासारखी माणसं आहे आणि माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर आणि तुमच्यासारखा विचार करणाऱ्या माणसांवर. आय एम रिअली व्हेरी प्राऊड ऑफ यू. काय मिठू, अगं काय बोलतेस तू हे? स्वामी, मिठू, मला ना सगळ्यात आधी जाऊन वल्लरीला सॉरी म्हणावं लागेल ग. म्हणजे तूच बघ ना, ती काय काय सहन करतेय, पण तिने आपल्याला यातलं काहीच कळू दिलं नाही. मला ना खूप कौतुक वाटतं ग वल्लरीचं. तिला स्वतःला कितीही त्रास होत असला तरी ती तिच्या चेहऱ्यावर कधीच येऊ देत नाही, त्याची जाणीवच होऊ देत नाही कोणालाच. आता पण तिचा स्वतःशीच किती मोठा संघर्ष चालू असेल. पण मी मात्र वेगळ्याच टँजंटवर होते. मी माझे डोहाळे पूर्ण करून घेत होते तिच्याकडनं. मला वाटतील त्या गोष्टी हव्या त्या मागत होते मी, आणि ती सुद्धा माझ्यावरच्या प्रेमापोटी फक्त मला पॅम्पर्ड फील व्हावं म्हणून नसत्या गोष्टी भर रात्री कुक करून देत होती मला. काही लोक असतात ना, हे गॉड्स एंजल्स असतात. तशी आपली वल्लरी. आपल्यापैकी कोणीच सतत इतका दुसऱ्याचा विचार करू शकत नाही जितका ती करते. सेल्फलेस आहे ती. ग्रेट, सिम्पली ग्रेट. पण तुला एक सांगू का, ती सतत आपल्या सगळ्यांचा विचार करत असते. आता ना आपल्याला तिचा विचार करायची वेळ आली. आपली मैत्री किती ग्रेट आहे ना, ह्याची परीक्षा होणार आहे आता. आपल्याला ना आता वल्लरीसाठी काहीतरी करायची वेळ आहे. मला माहित नाही वल्लरी काय आयडिया करेल, पण हा, आता आपल्याला ध्रुपदा काकू, गोवर्धन काका आणि आरती यांच्यासोबत ना इंदू काकूला पण घराच्या बाहेर काढायची वेळ आली. एकदम करेक्ट बोलतेस तू मिठू. पण हे सगळं ना असं घाई गडबडीत करून नाहीच चालणार.
आपल्याला शांतपणे विचार करून हा प्लॅन तयार केला पाहिजे. तुला काही सुचलंय का ऑलरेडी? काही डोक्यात आहे का तुझ्या? नाही ना, हे सुचतच नाहीये. सुचलं की सांगते. तू कर, शांतपणे विचार कर. पण एक गोष्ट ऐकलीस का तू? टोमॅटोची चटणी करता करता म्हणे खूप छान एकदम हटके विचार येतात आपल्या मनात. तर त्यामुळे मला वाटतं तू टोमॅटोची चटणी करता करता विचार कर. कसं चटपटीत चटणी करता करता असे मस्त एकदम आउट ऑफ द बॉक्स विचार येतील ना तुझ्या डोक्यात. अशी मस्त थोडीशी तिखट, थोडीशी गोड, थोडीशी आंबट अशी टोमॅटोची चटणी. प्रेरणा दे परत दोघांनी. आता पुन्हा म्हणशील मला नाही, पिल्लूला भूक लागली आहे. वल्लरी, मला काय इथे बसवून ठेवलंयस जेवायला? मी मदत करते ना तुला. ओ, हवीच आहे तुमची मदत. बसा, शांतपणे बसा आणि जेवा, ही मदत हवी आहे. खरं सांगायचं तर ह्यांना ना पुरुष मंडळी सोबतच जेवायला बसायला हवं होतं. म्हणजे एव्हाना शतपावली करायला गेले असता ना तुम्ही. हो ना, सगळे एकत्रच जेवायला बसलो असतो. काय तर पुरुषांनी आधी जेवायला बसायचं, बायकांनी नंतर बसायचं. अरे हे काय नियम आहेत? हे डिस्क्रिमिनेशन केल्यासारखं आहे ना. ज्यांनी कोणी बनवलेत ना नियम, त्याला भेटायला हवं एकदा. माय मिठू, काय मी बोलते तू तर? हा, तुमच्या या एवढ्याशा खोपट्यामध्ये सगळ्यांनी सोबत बसावं एवढी जागा तरी आहे का या तुमच्या डायनिंग का फायनिंग टेबलवर? काय येड्यागत बोलते नाही, पोरगी काही कळतच नाही. इंदुताई, मला आठवते आम्ही जेव्हा सगळे एकत्र राहायचो ना, ही गहिरी मोठी पंगत बसायची. इतके सगळे संसार, पण चूल मात्र एकत्र. सगळी बापी माणसं जेवून उठली ना की नंतर बायका माणसं जेवायला बसायची. मला आठवतं जेव्हा आम्ही एकत्र राहायचो ना, तेव्हा कसलं मटण, नुसता रस्सा मिळायचा खायला. जेव्हा आम्ही वेगळं राहायला लागलो ना, तेव्हा कळलं मला की ताटात मटण दिसतं कसं. मी लहान होते ना, तेव्हा माझी माय मला नळी द्यायची चोखायला. ती थेट वेगळं राहिल्यावर चोखायला मिळाली. व दुर्पदे, आमच्याकडे काही वेगळी परिस्थिती होती का? हा, याच्यापेक्षा बेकार होती एकदम. माझी सासू कशी होती तुला माहिती ना? खौट, एकदम खौट. अगं मटणाचा तुकडा तर सोड, साधा रस्सा बी मिळायचा नाही आम्हाला. एवढा एवढासा रस्सा द्यायची आणि तोच भाकरीले लावू 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 खायचो आम्ही. काय सांगताय इंदू काकी? आपण ही काय पद्धत झाली का? घरातल्या सुनांनाच त्यांना हवं ते खायला मिळायचं नाही? एवढंच ना. मग त्यांना सांगायचं ना की आमच्यासाठी काहीच उरत नाही, आम्हाला रसाच खावा लागतं, थोडं जास्तीच आणा. सोपं आहे की नाही? बनाटली का तू बिठ्ठू जरा? हा, सासू नावाची जात कधी ऐकते का? हा, माहिती का तुले? आम्ही गण सांगायचो माय आमच्या सासूले, पण आमच्या सासूले भीती वाटायची. सुनांच्या ताटामध्ये चमचमीत पडलं तर सुना डोक्यावर बसतील, खाऊन मासतील, म्हणून कधी चांगलं चुंगलं लागू दिलं नाही आमच्या पानाले. इतकी खौट होती आमची म्हातारी, ती मण्याची आजी. अच्छा, म्हणजे तुमची सासू पण तुमच्यासारखीच होती, आडमुठी. मिठू ताई, मग बरोबर आहे तिचं. जिभेला काय हाड? दुर्पदा काकू, तुम्ही मिठूच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. ती तशीच आहे. मला सांगा, तुम्हाला जेवण आवडलं ना? ठीक आहे, पण आमच्या गावच्या सारखी चव नाही. अहो, तुमच्या गावासारखं कसं असेल? ही मुंबई आहे ना. पण आमच्या मुंबईमध्ये ना आईस्क्रीम मस्त मिळते. जायचं का खायला आईस्क्रीम? तुमच्या गावासारखी नाही, पण भारी मिळते.
आईस्क्रीम मला लय आवडतं आईस्क्रीम. खाऊया. आणि इंदुताई तुम्ही बी चला. मला नको एवढा थंडीचा आईस्क्रीम. मी गैरी दमले. मी आता जेवण झालं की झोपायला जाणार आहे. तुम्ही जा, तुम्हाला कुठे जायचंय ते. मी नाही येत. नाही, इंदू काकी ना दिवसभर खूप कामं करत असतात, त्यामुळे खूप दमून जातात त्या बिचाऱ्या. काकी तुम्ही मस्त आराम करा. धुरपदा काकूंना आम्ही घेऊन जातो ना आईस्क्रीम खायला. हा चालेल, जा तुम्ही. काकी जेवा जेवा. जेवण झालं की जाऊया आपण मस्त आईस्क्रीम खायला. होय चालते.